करत नाही. तुमचे वडील? सर ते रिक्षा चालवतात. रिक्षा? हो सर, सायकल रिक्षा. सायकल रिक्षा? एक सायकल रिक्षावाला 2-3 माणसांना आपल्या जीवाच्या आकांतानं रिक्षानं ओढून घेऊन जातो. हे अमानवी आहे असं नाही वाटत? सर फार कष्ट आणि प्रामाणिकपणाचा व्यवसाय आहे तो. सर श्रीमंतांचे बंगले बनतात तेव्हा शेकडो मजूर घाम गाळतातच ना. काही माणसांना रुचकर जेवण देण्यासाठी निखाऱ्यांनी फुललेल्या शेगड्यांवर आचारी जेवण बनवतातच ना. भाजी मंडीत भाज्या डोक्यावर घेऊन चालणारे माणसं असोत किंवा रेल्वे स्टेशनवर जड बॅग्स डोक्यावरून नेणारे कुली असो, प्रत्येक माणूस आपल्या रोजगारासाठी अपार कष्ट करत असतो. सर मी तर म्हणते माझे वडील देशसेवा करतायत. देशसेवा? हो सर, पेट्रोलचे भाव आभाळाला भिडलेत. ऑटो रिक्षा ही पेट्रोलवर चालते, पण सायकल रिक्षा ही माणसाच्या रक्तावर. सर माझे वडील सायकल रिक्षा चालवून पेट्रोलची बचतच करतात. Well, whom do you think is the greatest mathematician of all times? Sir, Srinivas Ramanujan. Because though he lived only for 33 years, he contributed more to mathematics in the areas like numerical methods, solutions of algebraic equations, number theory like prime numbers, etc. Are you aware of RTI? Yes, sir. It's Right to Information Act. Then what are the provisions in RTI? Sir, according to the provisions of RTI, every government department has to nominate one officer as an information commissioner. They are responsible to give information about duties, responsibilities, and functions of various officers working in those departments. Then what is the benefit to common man? Common man can know the functions, responsibilities, and duties of various officers. They can know the status of their applications. This also increases the transparency and accountability of the officers and hence reduces corruption. भ्रूण हत्येबद्दल तुमचं काय मत आहे? स्त्री गर्भाची हत्या होते. मॅडम, भ्रूण हत्येसारखं पातक करणाऱ्यांना कठोर शासन हे व्हायलाच हवं. खरं तर मी भाग्यवान. माझ्या आई वडिलांना कधीही 2 वेळेचं पोटभर जेवण सुद्धा मिळालं नाही. पण तरी सुद्धा त्यांनी माझ्या शिक्षणात, माझ्या संस्कारात कशाचीही कमी कधीच पडू दिली नाही. मुलीच्या शिक्षणासाठी जर अर्धपोटी राहून जीवाचं रान करणाऱ्या माझ्या आई वडिलांसारखे पालक जर प्रत्येक मुलीला मिळाले तर प्रत्येक घरातली मुलगी ही तानीसारखी सुशिक्षित असेल. सर 4 घरात भांडी घासणारी माझी अडाणी आई आणि रक्त जाळून रिक्षा चालवणारे माझे अडाणी वडील ह्यांनी कधी मुला मुलीमध्ये भेदभाव केला नाही, तर हे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे असा भेदभाव का करतात?